हॅलो फ्रेंड, सासगुळ किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला रस्सा भाजी करून दाखवते शेवग्याच्या शेंगाची। आता हे काही याच्यामध्ये शेंगदाणे टाकले, तर खोबरा टाकले आणि कांदा। उन्हाळा मी लसूण टाकणार नाही, तुम्ही लसूण अद्रक टाकू शकता। आता हे चांगलं भाजले, हे बंद केले। शेवग्याच्या शेंगांना मी चांगल्या शिजवून घेतलेत। हे चांगलं शिजवून घेतलेले शेवग्याच्या शेंगा। आता हे मिक्सर मधून काढायचंय। तुम्हाला आणखीन वरतून कांदा टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता। खडे मसाले ह्याच्यात फक्त धने टाकावे लागतात। माझ्याकडे धने जिरे पावडर केले आहे, तेच टाकणार आहे मी। खडे मसाले धने टाकणार नाही। तुम्ही खडे मसाले धने पण ह्याच्यात भाजू शकता। माझ्याकडे आहे केलेलं तयार धने जिरे पावडर, म्हणून मी ते काही टाकणार नाही। धने जिरे पावडर मी करून ठेवते, 1 किलोचं, किलो 1.5 किलोचं करूनच ठेवते मी। स्वाद आता हा काय धने जिरे पावडर आहे। भाजी थोडी आहे म्हणून अर्धा चमचा टाकतोय। त्याच्यामध्ये चांगलं भाजलं जाते आणि मी भाजून करून ठेवलेले धने जिरे पावडर। आता हे गार झालं की मिक्सर मधून काढायचं ह्याची पेस्ट, आणि ह्याची पेस्ट परत भाजायची। ह्याच्यामध्ये तुम्हाला टोमॅटो टाकू शकता बरं का, अद्रक लसूण टोमॅटो टाकू शकता। माझ्याकडे टोमॅटो प्युरीमध्ये आवडत नाही, म्हणून मी टोमॅटो टाकत नाही। टोमॅटो टाकलं तर थोडीशी किंचित साखर टाकावी लागते बरं का। अशी पण ही करताना कांदा टाकत असते ना, कांद्याचा कडवटपणा असते थोडा, म्हणून भाजी करताना थोडासा एवढासा गूळ नाहीतर थोडीशी अर्धा चमचा साखर टाकायची। चव लागत नाही त्याची, फक्त टेस्ट येते। आता हे बघा, हे तेल गरम ठेवले आणि पेस्ट तयार केली। हे बघा, पेस्ट तयार केली। शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतलेल्या। ह्याच्यामध्ये मी किंचित जिरे टाकते। प्युरीच्या भाजीमध्ये मोहरी टाकत नाही, किंचित टाकायची जिरे। आता हे प्युरी टाकून द्यायची। अर्धी टाकणार आहे मी, माझ्याकडे जेवणारे थोडे, भाजी खूप घट्ट होती पुन्हा मग, म्हणून अर्धी टाकणार आहे। आता हे चांगलं भाजून घ्यायचं। मी आधीच वेळ भाजायचं ठेवून। त्याच्यात आणखीन तुम्ही कांदे पण चिरून टाकू शकता बरं। माझ्याकडे खाणार नाहीत जास्त, मग भाजी वाढते म्हणून मी टाकले नाही। चिरून कांदे पण टाकलेले जमते। आता चांगले भाजायला चिटकती बरं का भाजताना, त्याला सारखं हलवावं लागतं, नाहीतर ते करपली तर चांगली लागत नाही। माझ्याकडे सपक खातेत म्हणून कलर दिसत नाही। तो काही मिरची टाकायला थोडी, हे काळा मसाला आहे होममेड माझा। छान कलर आला। ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते, आता काळ्या मसाल्यामध्ये हळद टाकलेली असते। जास्त हळद टाकली तर कडवटपणा येते बरं भाजीला। आता हो का, मी रस्सा त्याच्याबरोबर होता ती शिजवून घेतलेला आणि ह्याच्यावर टाकायला। किती छान कलर आलाय बघा बरं, वैतरली आली ह्याला। आणखी थोडंसं पाणी टाकणार ह्याच्यामध्ये, आता काही टाकणार नाही दुसरं। आणि तुम्हाला रस्सा जर जास्त पाहिजे असेल, माणसं जास्त असतील तर थोडं बेसन टाका भाजून बरं। बेसन भाजून टाकलं ना, रस्सा खूप छान होते मध्ये। आता हे जाड होणार आहे शिजून चांगलं, आणखी ह्याला शिजायला उशीर। मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, माझ्या किचनमध्ये ऊन खूप येते, खिडक्या खूप मोठ्या मोठ्या आहेत अशा, म्हणून मग मला थोडं एवढं ठळक दिसत नाही तुम्हाला माझी भाजी वगैरे केलेली। खाणारे जास्त नाही म्हणून भाजी थोडीच लागते मला। आता चांगली शिजायली, तर्री आली चांगली, छान मसाला।
तरी बी आज थोडी तिखट केली शेवग्याची म्हणून भाकरी बरोबर ज्वारीची भाकरी करणार आहे मी आज जेवायला. त्याच्याबरोबर हे खूप छान लागते. ज्वारीची भाकरी करायची, त्याच्याबरोबर सुकी कोशिंबीर टाकली बघा कांद्याची, ती सुकी कोशिंबीर करायची आणि भाजी मसाल्याची खूप छान लागते. त्याला हळूहळू शिजू दिलं तर ह्याच्यात तेल चांगलं येते. आणि तुम्हाला आणखीन पाणी टाकायचं असलं तर गरम करून टाका. हो का, मी ह्याच्यात कधी नाही मिक्सरमध्ये पाणी गरम करून आणि मिक्सर धुवून घेतलंय. हो का, ह्याच्यामध्ये असं टाकायचं. गार पाणी टाकू नका, गार पाणी टाकले की भाजीची चव बिघडते. आता शिजायली. आता हो काही तरी आलेली किती छान शेवग्याच्या शेंगाची भाजी झाली. आणखीन गरम वाफ येईल त्याच्यामध्ये. कोणत्याही भाजीला अशी पेस्ट करून ठेवायची. आपली शेंगदाण्याची बचत होती थोडी आणि टेस्ट पण खूप चांगली येते ह्याला. नाहीतर मग नुसते शेंगदाणे टाकले तर खूप टाकावे लागते. आता महागाईचा जमाना आहे म्हणून म्हणायले अशी पेस्ट करून ठेवू शकता तुम्ही बरं का फ्रीजमध्ये 2-3 दिवसाची. जास्त दिवसाची पेस्ट ही टिकत नाही कांद्याची. 2-3 दिवसाची करून ठेवायची. जास्त दिवसाची करायची असेल तर कांदे खूप चांगले भाजून कोरडी पेस्ट करून ठेवायची. ती पण मी केलेली आहे कोरडी पेस्ट. हो का, ही कोरडी पेस्ट करून ठेवली. ही कोरडी आहे, ही कोरडी आहे, ही ओढली आहे. ही कोरडी टिकती, महिनाभर टिकती फ्रीजमध्ये डब्यात ठेवल्यावर. पण ही टिकत नाही बरं का, ही 2-3 दिवसाच्या वरी जात नाही. माझी जर शेवग्याच्या शेंगाच्या भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटते. धन्यवाद.